लाईट गेली काय म्हणते बाबाला? पिलू लाईट गेली. बाबा कुठे ग? ए बाबा कुठे? बाबा पिलू बाबा कुठे? इकडे का बाबा? एकटीच बडबड करती ती. लाईटी गेलाय आता किती 7:30 वाजले. कंदील लावलंय इथं वरती. कंदीलचं किती उजेड पडतोय ना, सगळीकडे उजेड पडतोय. पाहिलं का? तिकडे नको जाऊ अंधारात, इकडे ये बाबा की ये इकडं. येते का माग यायचं. लाईट गेली काय म्हणती पाती तुम्हाला? काहीतरी सांगायचंय तिला. लाईट गेली. बाबा बाबा टोपी घेतली, टोपी काढून. डोकं दाबून देते बाबाच्या. डोळ्यात बोट नाही घालू. कंदीलचं किती उजेड पडतोय ना. फुल केला का? चार्जिंग केली आज. किती लांब उजेड येतोय पण कंदीलचा. लाईटी गेलाय तरी किती लांब उजेड येतोय. पूर्ण ओट्यावरती उजेड आहे. बाबा कशी म्हणती बाबा? बाबा बाबा आहे का ग? किती स्पष्ट म्हणती ना बाबा. बोचकू नाही बाबा. पिलू ए शिवन्या नको. मालिश करते का बाबाच डोक्याची? बस. हॅलो फ्रेंड, तर आज मित्रांनो लाईट पण आलेली आहे आणि गाया पिळून झाल्या. आणि पिलू मस्त गाडीविषयी पॉम्प पॉम्प करते. पिले हा बाब्या, हो इकडे पार इकडे. पिले चाव म्याव चाव. लय भारी बसलाय रे. काय म्हणताय रे पिलू? काय रे बाब्या, झालं खेळून? बाबाच असता. बाबाची लाडकी ना पिले. हे बाब्या आता नादी लागली ती लय बरी म्हणायची. फ्रेंड, तर आता बनवायची चिकनची भाजी. आणि आज मित्रांनो लाईट पण आहे. लाईट पहिली येत नव्हती, 9 वाजता लाईट यायची. तर आज लाईट आहे म्हणलं चला व्हिडिओ, 2 दिवसापासून व्हिडिओ पण नाही काढली, तर आज व्हिडिओ पण काढू म्हणलं. तर अक्का बनवून राहिली मस्त भाजी. उकडायला टाकू राहिली का? पाऊस पण गरजू राहिलाय. धुवून घेतलाय 2-3 पाण्याने गरम. काय काय घेतलंय? हा का? तर टाकलंय शिजायला मित्रांनो त्याच्यामध्ये. आणि मटण तर सगळ्यांनाच आवडत नाही, कोणी माळकरी बिळकरी नाही. हळद बिळद मीठ आणि मोजून अर्धा 1 तासात भाजी तयार होणार आहे. भाकरी पण चालू आहे बाहेर गरमागरम. आणि तिकडे पाणी पण गरम केलेलं आहे. मसाला वाटून झालेला आहे. लाईट जाते म्हणून पटकन पाणी गरम करून पटकन उकळी आली पाहिजे. कारण पहिल्यांदा लाईट राहील 2-3 महिने बरं का. जसं आपल्या इथं काऊन सुटलं होतं आजूबाजूला आलं गेलं तशी आज पहिल्यांदा लाईट आहे घरात रात्रीची. 7 ते 9 लाईट.
आता उकळून देऊ दहा. कुकरमध्ये शिट्ट्या होऊन देऊ नाही का. असं. आता उकडून झालेलं आहे. मसाला काळा मसाला कांदा खोबरं आलं त्याला परतून घेते. तेल तेवढं तापलं नाही तर नाही वाजणार जास्त चापून परतून घ्यायचं. काळा मसाला आहे वाटेल. हॉटेलचं पण चवच नाही लागत होती. नाही ना मी खायचं ती कोथिंबीर आणि गरम मसाला घरचं वाटेल भाजी भारीच लागत. वाटेल चांगलंच लागत घरचं हॉटेलची चाय ती मसाला राहत्या पात्यावर आम्ही खाल्लं सापडलं चवच लागत. चवच नाही लागली व्यवस्थित. घरचं ती घरचीच भाजी वाटणार. घालायचं आहे काय म्हणली किती करायचं बघू. तरी पण मस्त आली बाय. अजून मसाला तेवढी मेहनत करावं लागते तरीवर ध्यान तो होतो तरी खावा. तरी तीच भाजी भारी लागत. बिगर तरी केलं काय होतं बिगर तरी दिलं काय होतं काय व्हायचं म्हणजे चांगला ती. आणि गरम पाणी पण झालेलं आहे. लवकर उकडे यासाठी लाईटी जाणार म्हणून नाही जायच्या एखाद्याच लाईट पण. आज लाईट तिला जीव आली असं 2-3 महिन्यापासून तिला जीव येईल आपलं. तर मित्रांनो गरमागरम बाजरीच्या भाकरी पण होत आलेल्या आहे. भाजी तर झालीच आता. भाजीला आता उकळी उरायली आणि शेवटची भाकर पण इकडे चालू आहे. आता मस्त पोर्शमध्ये हवेशीर जीव. आणि सगळ्यांना भाजी आवडती तसं काही टेन्शन नाही. आपल्या घरात कुणीच माळकरी नाही सगळे खाणारे. मीच होते पण मला आता काय म्हटलं काय झालं खात नव्हते पण आता तुम्ही सगळे खायला लागले त्याच्यामुळे मला सवय झाली खायची. त्याच्यामुळे मग म्हणजे मी काही माळ वगैरे नव्हती घालेली पण अशीच मनाची माळ म्हणजे खात नव्हते. फक्त अंड वगैरे खायचे असं मटण नव्हते खात. पण इथं आले पण आता काय खायला लागली सवय होऊन गेली. सगळे खाते ना त्याच्यामुळे ऑटोमॅटिक सवय लागून जाते. तर चला आता मस्त पैकी बाहेर चिऊ पूर्ण कांदा लिंबू चिरायला येतो. भाकरी झाली. तर चला मित्रांनो आम्ही आता बाहेर बसलोय हवेशीर जेवायला. भाकरी विक्री मोडा तुम्ही टेन्शन ना घेऊ. तरी दे बघ मला. मस्त तरी चिकट भारी लागत. बसलोय मित्रांनो हवेशीर जेवायला आता. लाईट पण आहे तर चला जेवण करून घेऊ.